पुण्यातील इंदापूर येथील खुनाची घटना ताजी असताना शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शिरूर तालुक्यातून अरणगाव येथील ठोंबरे वस्तीत दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला। यात वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण केली। यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर दरोडेखोरांनी दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे। या घटनेने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। तर या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे। फुलाबाई आनंद ठोंबरे वय 65 ठोंबरे वस्ती शिरूर असं हल्ल्यात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे। तर आनंदा सावळीराम ठोंबरे असं जखमी वृद्धाचे नाव आहे। या प्रकरणी आनंद यांचा मुलगा बाबा ठोंबरे याने शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील ठोंबरे वस्ती येथे आनंदा सावळीराम ठोंबरे हे त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे यांच्यासोबत वास्तव्यास आहेत। रविवारी रात्री ते त्यांची कामे आटपून झोपले होते। मात्र रात्री 3 वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोर ठोंबरे यांच्या घरात शिरले। आवाज झाल्याने ठोंबरे दाम्पत्य जागे झाले। त्यांच्या समोर दरोडेखोर उभे होते। घरातील वस्तूंची दागिने चोरण्यासाठी गेले असता ह्या दाम्पत्याने त्यांचा विरोध केला आणि आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। मात्र त्यांनी या दाम्पत्याला बेदम मारहाण केली। या मारहाणीत वृद्ध महिलेचा जागेवरच मृत्यू झाला आणि आनंद ठोंबरे गंभीर जखमी झाले। ठोंबरे यांनी केलेल्या आरडाओरडामुळे परिसरातील नागरिक जागे झाले आणि त्यामुळे दरोडेखोर पसार झाले। दरोडेखोरांनी दरोड्यात दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली असल्याचे सांगण्यात येत आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला। अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत।